आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने उपवर्ग बनवण्याचे अधिकार राज्यांना दिले आहेत। हा निर्णय मागे घेण्यात यावा यासाठी एससी एसटी आणि ओबीसी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे। त्यानुसार गोंदिया शहरातही कडकडीत बंद पाळण्यात येतोय। मनमाडमध्ये बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय। व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवत बंदला पाठिंबा दर्शवलाय। आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात आरक्षण बचाव कृती समितीकडून बंदची हाक देण्यात आली। या बंदमधून हॉस्पिटल, मेडिकल, दूध डेअरी यांना वगळण्यात आलंय। एससी आणि एसटी आरक्षणात वर्गीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात भारत बंद पुकारण्यात आलाय। याचे पडसाद चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये सुद्धा पाहायला मिळतायत। चंद्रपुरात आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निदर्शनं करून या निर्णयाला विरोध दर्शवलाय। तर दुसरीकडे अमरावती जिल्ह्यामध्ये बंदची हाक देण्यात आली आहे। तिवसा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। दरम्यान आरक्षण बचाव कृती समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केलं जाणार आहे। या आंदोलनामध्ये जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखेडे देखील सहभागी होणार आहेत। अनुसूचित जाती जमाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात धाराशिव बंदचं आवाहन देखील करण्यात आलं होतं। या बंदला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलाय। कोर्टाच्या निर्णयाविरोधात बारामतीमध्ये सुद्धा बंद पुकारण्यात आला होता। या बंद दरम्यान बारामती शहरात मोर्चा काढण्यात आला। तर यानंतर एक मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे पालघर नाशिक इथं सुरू असलेल्या पेसा भरती संदर्भातील आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी आज पालघर जिल्ह्यामध्ये बंद पाळण्यात येत असून ठिकठिकाणी रास्ता रोकोला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी, डहाणू या तालुक्यामध्ये बंद पाळण्यात आला असून जव्हार, मोखाडा, वाडा इथं सध्या रास्ता रोकोला सुरुवात झाली आहे। राष्ट्रीय महामार्ग वळवून इतर महत्त्वाच्या मार्गावर हा रास्ता रोको सुरू करण्यात आला आहे। पुढची बातमी आपण पाहतोय ती म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी आनंदाची आहे। 22 जुलै 2024 रोजी मुंबई गोवा महामार्गावरील खेडमधील भरणे नाका इथं जगबुडी नदीच्या नव्यानं बांधलेल्या पुलाला भगदाड पडल्यामुळे तब्बल 1 महिना हा पुलावरून वाहतूक बंद केली होती। त्या पुलाच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू होतं। तब्बल 1 महिन्यानंतर पुलाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असून रॅपिड हार्डिंग सिमेंट वापरून अखेर पुलाची दुरुस्ती करण्यात आली आहे। आज 21 ऑगस्ट रोजी सकाळपासून या पुलावरून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ही सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता दोन्ही लेनवरून वाहतूक सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी। पाहूयात। 22 जुलै 2024 रोजी मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरच्या पुलाला, नवीनच बांधलेल्या पुलाला त्या ठिकाणी भगदाड पडलं होतं। त्यावेळी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता आणि त्या ठिकाणी दुरुस्तीच्या उपाययोजना झाल्या आणि तब्बल आज 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि 1 महिन्यानंतर हा पूल आता वाहतुकीसाठी सुरू केलेला आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की पूर्णपणे या ठिकाणी आता हे गार्ड जे लावलेले आहे तब्बल 1 महिन्यानं हटवण्यात आलेले आहेत आणि थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी जे आहे ही वाहतूक आता सुरू होईल। गणपतीचा सण काही दिवसावर येऊन घेतला आहे आणि या पार्श्वभूमीवरती मुंबई गोवा महामार्गावरील रहदारी कमी व्हावी, तसेच एकाच पुलावरती दोन्ही वाहतूक, त्यामुळे रहदारी देखील व्हायची। मात्र आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ह्या रस्त्याचं जे पुलाचं जे काही भगदाड पडलं होतं ते जे काम आहे ते हार्ड सिमेंट वापरून त्या ठिकाणी ते पूर्ण झालेलं आहे आणि पूर्ण रस्ता जो आहे हा सुरक्षित झाल्याचा दावा प्रशासनाने केलेला आहे। त्याच्यामुळे आत्तापासून या मुंबई गोवा महामार्गावरील हा पूल वाहतुकीसाठी मोकळा झालेला आहे। त्यामुळे मुंबईकडे जाणारी लेन ही स्वतंत्र असणार आहे आणि गोव्याकडे जाणारी स्वतंत्र लेन असणार आहे। त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणाहून प्रवास सुखरूप होईल असं सांगण्यात येत आहे। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी।